नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. एलबीटीच्या विरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला आहे. गेल्या वर्षी एलबीटी संदर्भात झालेल्या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे एक दिवसाचा लाक्षणिक बंद करण्यात आला. सराफ, कापड, इलेक्ट्रॉनिक वस्तू, धातू विक्रेते आदी व्यावसायिक यामध्ये सहभागी झाले. बंदमध्ये अत्यावश्यक सेवांचा समावेश नाही. मात्र माल वाहतूकदारांनीही या बंदला पाठिंबा दिला होता. एलबीटी मधील जाचक तरतुदी वगळाव्यात या संदर्भात व्यापाऱ्यांनी राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु कोणतीच कार्यवाही न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला. दिग्गजांच्या सादरीकरणाने पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाची सुरेल सांगता करण्यात आली. आपला परिसर तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित या महोत्सवाच्या शेवटच्या सत्राची सुरुवात संजीव आणि अश्विनी शंकर यांच्या शहनाई वादनाने झाली. राग हेमंतमध्ये रंगलेली त्यांची जुगलबंदी पुणेकर रसिकांना तृप्त करणारी ठरली. त्यांना पंडित अरविंद कुमार आझाद यांनी तबल्याची तर नम्रता गायकवाडने शहनाईची साथ केली. पुढच्या टप्प्यात कुमुद दिवाण यांचे ठुमरी सादरीकरण झाले. त्यांनी जुन्या बनारसी बंदिशी सादर केल्या. मोरी निंदियाना जगाओ ही मिश्र खमाजमधील ठुमरी त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पेश केली. त्यांना हर्षद कानेटकर यांनी तबल्याची, मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीची तर विनय चित्राव यांनी तानपुऱ्याची साथ केली. राधिकेचे वर्णन करणारी जुनी बनारसी कविताही दिवाण यांनी सादर केली. त्यांची मिश्र खमाजमधील ना जाओ जे मोसे बतिया बनाए बैरन घर, सवारनो जमुना तट पर ही ठुमरी तसेच ओ राजाजी न जाओ हमार कहा मानो हा राग पिलूतील दादरा रसिकांची दाद घेऊन गेला. पंडित राजन साजन मिश्रा यांच्या गायनाने उत्तरार्धात रंगलेल्या या कार्यक्रमाने रसिकांना सांगीतिक मेजवानी दिली. दामोदर हरी नाम बोले हा 3 तालातील छोटा ख्याल त्यांनी सादर केला. त्यांना पंडित मोहनकुमार दरेकर, पंडित अरविंद कुमार आझाद, सुधीर नायक, मयूर महाजन आणि लतेश पिंपळखरे यांनी उत्तम साथसंगत केली. डॉक्टर अजय वैद्य यांनी आपल्या माहितीपूर्ण निवेदनानं कार्यक्रम मनोरंजक केला. साहित्यिकांचा हव्यास दिवसेंदिवस वाढत आहे, असं मत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रा. बोराडे यांनी व्यक्त केलं. बहुजन विकास साहित्य परिषदेतर्फे आयोजित प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेना नेते पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संपत जाधव, माजी आमदार किशोर कदम, रामदास फुटाणे, शिवसेनेच्या निर्मला केंढे, परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब भांडे यावेळी उपस्थित होते. प्राध्यापक रा. बोराडे म्हणाले, साहित्य संमेलनाचा अध्यक्षासाठी निवडणूक न घेण्याचा निर्णय चांगला असला तरी त्यामध्ये पुन्हा प्रांतवाद आणि जातीयवाद येईल. पद्मश्री मिळूनही साहित्यिक गल्लीबोळातले पुरस्कार घेतात. त्यांचा हव्यास संपत नाही. वाचनाला प्रतिष्ठा नाही आणि नाट्यकलावंतांची रंगभूमीवर निष्ठा नाही, अशी सध्या मराठी कला आणि साहित्याची अवस्था झाली आहे. किशोर कदम म्हणाले, बहुजन साहित्यिकांचा मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीमध्ये मोठे योगदान दिले आहे. सर्वसामान्यांचे प्रबोधन, मनोरंजन करण्यासाठी कलाकारांनी आपले मूळ विसरू नये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर काँग्रेसच्या वतीनं मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यांना शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्यासह लोकसभेसाठी पक्षाकडून इच्छुक असलेले आमदार विनायक निमहण, मोहन जोशी, शरद रणपिसे, महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह रोहित टिळक, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, बाळासाहेब दाभेकर, नीता राजपूत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कसबा पेठेत झालेल्या मेळाव्यात स्थानिक उमेदवाराला संधी द्या असा मुद्दा कार्यकर्त्यांनी आग्रहाने मांडला.
मेळाव्याच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांची नावे आडमार्गाने सुचवली, तर काही कार्यकर्त्यांनी या निमित्ताने नेत्यांना शाल जोड्यातून दिले. उमेदवारीपर्यंत स्पर्धा समजू शकतो, मात्र त्यानंतर तरी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अशी अपेक्षाही काही व्यक्तींनी व्यक्त केली. आजपर्यंत शहरात बाहेरच्या उमेदवारांना संधी देण्यात आली, मात्र यंदा कार्यकर्त्यांना ओळखणारे, पक्षाशी निष्ठा असणारे, कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना समजावून घेणारे स्थानिक उमेदवार दीपक मानकर यांनाच उमेदवारीची संधी मिळावी अशी इच्छा यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली. नमस्कार, मी पुणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक. जर कोणी पॅटी घ्यायचं राहिलं असेल तर पॅटी स्टेजच्या मागे आहे. या जर कालावधीमध्ये कोणी पॅटी घ्यायचं राहिलं असेल तर स्टेजच्या मागे पॅटी आहे. म्हणून मी काम केलेले. गेली 15-20 वर्ष मी माझ्या काळामध्ये पाहिलेला माणूस, काँग्रेस पक्षाचं काम करणारा दीपक भाऊ मानकर, की जो सच्चा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा, ज्यांनी अनेक वर्ष तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे, गोरगरिबांना मदत केलेली आहे. तेव्हा महिला असू देत, वृद्ध असू देत, त्याच्यामध्ये आपले खेळाडू असू देत, सांस्कृतिक कार्यक्रमातले काही सभासद असू देत, या सगळ्या लोकांना घेऊन जाणारा असा माणूस म्हणजे दीपक भाऊ मानकर, की हा पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचा सभासद असावा ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. का असावा तर त्यांनी काम केलेलं आहे. पुणे शहरामध्ये गल्लीबोळामध्ये घराघरामध्ये पोचणारा माणूस म्हणजे दीपक भाऊ मानकर. सगळ्यांना घेऊन जाणारा माणूस आहे. पक्षाची कोणतीही कामं असू देत, गेली 25-30 वर्ष काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेला आहे. असा माणूस जर का पुणे शहराचा खासदार झाला तर माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला खूप आनंद होईल आणि पुणे शहराला देखील एक चांगला खासदार मिळाला याचा देखील अभिमान आम्हाला सगळ्यांना राहील. त्यामुळे पुणे शहरामध्ये दीपक भाऊंसारखा एक सच्चा कार्यकर्ता खासदार व्हावा अशी माझी नम्र विनंती आहे. त्याचा एक आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोचवायचा जो मानस त्यांनी घेतलेला आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी गेली 25-30 वर्षापासून दीपक भाऊ मानकर यांची माझी मैत्री आहे. पण मी अनेक वेळा अनेक नेते बघितले, अनेक सर्वजण फक्त आश्वासन देतात आणि हे करतात. टिंगरेनगर ते पार सिंहगड रोडपर्यंत भाऊंचा प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता आहे. आणि मी जे बघण्यात आलेलं आहे शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आणि गोरगरिबांच्या अनेक अडचणी सोडण्यापासून किंवा लहान मुलांना खेळाच्या बाबतीत प्रोत्साहन देण्याच्या बाबत आणि किंवा क्रीडापटू असतील किंवा कुस्त्यांचे मैदान असतील, आणि गरजूंना भाऊ नेहमी मदत करतात. आणि असा माणूस पुणे शहराचा लौकिक म्हणून खासदार हा शोभेल. आणि आजही जर आपण प्रामाणिकपणे लोकांचं जनमत आणि जनहित जर तुम्ही घेतलं, लोकांच्या तुम्ही जर संशोधन केलं तर लोक तुम्हाला सांगतील एकच नाव की दीपक मानकर एवढंच तुम्हाला सांगतो. आणि अशा कार्यकर्त्यालाच न्याय मिळायला पाहिजे. 20 वर्ष गेली 30-40 वर्ष राहुल गांधींनी आपल्या विचारधारातून जे काही यावेळी इलेक्शनचं मुख्य कार्य म्हणजे जवान, कर्तृत्ववान आणि आपल्या भागातल्या सर्व कार्यकर्त्यांना ओळखणारा, मनापासून अडीअडचणीला मदत करणारा, शिक्षण संस्था असू द्या, धार्मिक संस्था असू द्या किंवा तुमच्या क्रीडा क्षेत्रातले लोक असू द्या किंवा सामाजिक कार्यकर्ते असू द्या, त्यांना 25-30 वर्ष सतत एक अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले. आज जवळजवळ ते माझ्या मते पुणे शहरामध्ये त्यांना कोणी ओळखत नाही असा काँग्रेसचा कार्यकर्ताच नाही. तेव्हा अशा युवक धडाडीच्या आणि इतके वर्ष कार्य केलेल्या या युवकाला, या मानकर साहेबांना अवश्य याच्यावरती प्रतिनिधित्व द्यावं पुणे शहराचं आणि ते चांगल्या रीतीने पार पाडतील असं एक ज्येष्ठ म्हणून मी माझ्या स्वतःचं मत आणि माझ्या वार्डातल्या कार्यकर्त्यांच्या मताने व्यक्त करतो. मी पुणे शहर संत नामदेव शिंपी समाजाचं काम करतो आणि कसबा पेठेमध्ये अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं काम करतो. आता जी येऊ घातलेली जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये बरेच जण या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर माझं प्रामुख्याने असं मत आहे की पुणे शहराचं खंबीर नेतृत्व करणारा जो नेता आहे त्याला मी नेता म्हणणार नाही, पण कार्यकर्ता की सर्वांना घेऊन चालणारा हा कार्यकर्ता आहे दीपक भाऊ मानकर.
काय आज मी दीपक भाऊ मानकरांना गेले 15 वर्षापासून ओळखतो, त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाचं काम करतो. काय अशा जर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जर त्यांना जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे हा विजय मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि दीपक भाऊ मानकर सारखा जो कार्यकर्ता मीच त्यांना म्हणाल की ते आज कुठल्याही कार्यक्रमाला कार्यकर्त्याच्या आवर्जून उपस्थित राहतात. काय अशा जर उमेदवाराला, अशा जर कार्यकर्त्याला पुणे लोकसभा मतदारसंघाची जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे हा काँग्रेस पक्षाचा विजय होईल, ही आज या ठिकाणी मी ग्वाही देतो. याबरोबरच बाहेरचा उमेदवार आणल्यास त्यास विरोध आम्ही करणार नाही, मात्र प्रचारही करणार नाही, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. साहित्य संमेलनात अध्यक्षपद निवडणूक न घेता सन्मानाने देण्याचा विचार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथे साजरा झाला. त्यावेळी महामंडळाच्या बैठकीमध्ये ही प्राथमिक चर्चा झाली आहे. ज्येष्ठ शल्यविशारद डॉक्टर रवी बापट यांच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसांच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आत्मचरित्र, आत्मकथन या रूपबंधावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे अक्षरयात्रा या महामंडळाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अनेक वर्षे चर्चेचा विषय होत आहे. त्यातच निवडणूक न घेता नियुक्ती करावी ही मागणी सातत्याने जोर धरत आहे. अर्ज भरणे, मतदारांशी पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटी या बाबी मान्य नसल्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक या निवडणुकीमध्ये उतरत नाहीत. या प्रक्रियेमुळे दिग्गज साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष पदाचा मान मिळू शकलेला नाही. त्यामुळे लोकशाही पद्धत चांगली असली तरी अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यापेक्षा अध्यक्षांची निवड करावी का या विषयावर महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. महामंडळाच्या पुढील बैठकीमध्ये या संदर्भात प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टर वैद्य यांनी सांगितले. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट आणि नॅशनल स्पोर्ट ट्रस्टच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मित्रमंडळ चौक येथील पुणे मॅरेथॉन भवनमध्ये झालेल्या या सोहळ्यात 89 वर्षांच्या सुधा कुलकर्णी यांना तुळजाभवानीची प्रतिमा आणि 10,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं. त्या महाराष्ट्र ॲथलेटिक संघटनेच्या सहसचिव आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके, एव्हरेस्ट शिखर सर करणारी प्रियांका मोहिते, क्रीडा संघटक कल्पना तेंडुलकर, क्रीडा पत्रकार जान्हवी मुळे, अपंगांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी गौरवी बांबूरकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या अक्कलकोट येथील वंदना लोंढे आणि यंदा 75 वर्षे साजरी करणाऱ्या पुणे गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनचा संस्था म्हणून शोभा निकम यांचा गौरव खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. ब्रिस्बेन येथे ॲथलेटिक्स प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या सिद्धी हिरे व मानसी पेंढारकर तसेच पुण्यातील 29 शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांनाही गौरवण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे महापालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांचा आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडू अंकिता गोसावी, प्रतीक निनावे, भाग्यश्री शिर्के, सिद्धी हिरे, अनिश जोशी यांनी गणेश मूर्ती देऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या कार्यकारिणीचे सदस्य नामदेव शिरगावकर, आमदार दीप्ती चौधरी, अभय छाजेड, स्मिता शिरोळे यादव,
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत, चंद्रकांत शिरोळे, अभय दाढे, मनीषा घाटे, काका पवार आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या, पुणे मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी वृद्धाश्रम उभारण्याची संकल्पना चांगली आहे। देशातील नव्हे तर जगातील अशा प्रकारची ही पहिलीच योजना असेल। यासाठी माझे संपूर्ण सहकार्य असेल। खासदार निधीतूनही मी या योजनेला मदत करेन। त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाची मदत मिळवून देईन असं आश्वासनही खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी दिलं। अखिल भारतीय कुटुंब कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार टाकण्यात आला। थकीत महागाई भत्ते मिळावेत, 6वा वेतन आयोग लागू करावा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय कुटुंब कल्याण कर्मचारी संघटनेने रविवारी पल्स पोलिओ मोहिमेवर बहिष्कार टाकला। त्यामध्ये 250हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश होता। शेठ ताराचंद धर्मार्थ रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच मोहिमेचे काम बंद ठेवले। संघटनेचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित, गौरी माचवे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। पुणे शहर लोकसभेसाठी तृणमूल काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे कर्नल सुरेश पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। अण्णा हजारे व आपण पूर्वीपासूनचे सहकारी असून एकत्र काम केले आहे। अण्णांनी तृणमूल काँग्रेसला मदत करण्याचे जाहीर केले आहे। त्यामुळे ते मला या पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यासह प्रचारात सहभागी होतील अशी आशा आहे। तिकिटासाठी ममता बॅनर्जी आणि इतर नेत्यांना भेटणार आहे असंही ते म्हणाले। पुणे शहर आणि परिसरात सैन्य दलाशी संबंधित 65 युनिट असून सेवानिवृत्त जवान व त्यांच्या कुटुंबातील इतर मतदारांची संख्या 2 लाखांच्या आसपास आहे। सैन्य दलातील जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक अडचणी आहेत। या अडचणी संसदेत पोहोचवण्यासाठी सैन्य दलात काम केलेला लोकप्रतिनिधी असायला हवा। त्यासाठी कर्नल सुरेश पाटील यांचं नाव पुढे आलं आहे असं निवृत्त कर्नल अशोक ढोंबरे यांनी सांगितलं। आजच्या चळवळीत सेवाभावी वृत्तीचा अभाव असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले। नामदार गोखले यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त फर्ग्युसन कॉलेजच्या ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। व्यासपीठावर या प्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अजित पटवर्धन, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे संचालक राजस परचुरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर, गोखले यांचे पणतू ॲडव्होकेट सुनील गोखले तसेच परिषदेचे सचिव आनंद भट उपस्थित होते। या प्रसंगी गोखले यांनी केलेल्या भाषणाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर माशेलकर म्हणाले, साधन शुचितेचे राजकारण आजकाल पाहायला मिळत नाही। चळवळींचेही तसंच आहे, पण नामदार गोखले यांनी 100 वर्षांपूर्वी व्यक्त केलेले विचार आजही लागू पडत आहेत। गोखले यांचे विचार हे आचार आणि कृतीतून पुढे आले पाहिजेत। चारित्र्य, सहिष्णुता, शुचिता, नैतिकता, सौजन्यशीलता, निस्वार्थ कृती गोपाळकृष्ण गोखले यांची होती। पण तसे राजकारण करत असलेली व्यक्ती आज दिसत नाही। गोखले यांनी त्या काळी मांडलेले शेतकऱ्यांविषयी तसेच लोकशिक्षण, स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य, अर्थशास्त्र याबाबतचे विचार आजच्या काळालाही लागू पडतात। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।